श्री माधवनाथ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज भगवान श्री वेंकटनाथ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज भगवान श्री नरेंद्रनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। अरे हो नाथ शक्तीपीठाकुलाची श्री दत्त जन्मोत्सवामध्ये नारदी कीर्तन मालेतले आजचं दुसरं पुष्प सौ संगीताताई जोग या गुंफणार आहे। पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक न करी तीर्थव्रत। एक वारीची पुण्य गाठीशी असली आणि अनन्य निष्ठा त्या चरणकमलांवर असली, त्या विटेवरच्या अभिट ब्रह्मावर जर असली तर मग काहीच उणं पडत नाही। याचं मूर्तिमंत उदाहरण सांगितलं जाईल। त्यांच्या कीर्तन सेवेला यावर्षी एकादशी पूर्ण झालेली, 11 वर्ष पूर्ण झालीत। दश इंद्रियांचा एकमेळा केला, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय चित्तवृत्ती आणि प्रवृत्तीचा प्रवाह जेव्हा परमार्थाकडे वळवला जातो तेव्हा ती भक्ती होते। आणि ही भक्ती समर्पणाचा विषय असतो। हे समर्पण एकदा जर ठसलं मनामध्ये तर कीर्तन भक्तीला प्रारंभ होतो। आणि म्हणून आपल्या स्वतःचं जे कर्तव्य कर्म आहे, व्यावहारिक कर्तव्य कर्म, त्या व्यावहारिक कर्तव्य कर्मावर सुद्धा रात्रपाळीची तजवीज त्यांनी करून ठेवली की दिवसा मला कीर्तन सेवा करता आली पाहिजे। त्या अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जे इंटेन्सिव्ह केअर युनिट ICU युनिट जे आहे त्याच्या प्रभारी आहेत। तिकडे रात्रभर कर्तव्य कर्म करायचं, शिवभावे जीवसेवा करायची आणि दिवसा प्रत्येकाच्या अंतर्यामी असलेल्या परमात्म्याला नमन करत कीर्तन सेवा करायची, असं दुहेरी व्रत त्यांनी घेतलेलं आहे। नाथशक्तीपीठ परिवारातील ते एक आहेत। मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कीर्तन सेवेला प्रारंभ करावा। हार्मोनियमवर आहेत आमचे सर्वांचेच गुरुवर्य श्री किशनजी जयस्वाल आणि तबल्यावर त्यांना साथ करतील मनोज जहागीरदार। जय श्रीनाथ। श्री गणेशाय नमः। हरि ओम हरि ओम। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।
महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय दातो मुनीन्द्र समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरे रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरदिक्प्रदेशं विदिन्द्राधिदेवं सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाता मुकुट झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वेण शंभो मज कोण तारे गोपाल कृष्ण भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पंढरीनाथ भगवान की जय राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम 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 कृष्ण हरे जय जय राम 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 सुख झाले हो साजणी रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत
सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा 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 पंढरीनाथ भगवान की जय देवर्षी नारद महाराज की जय जगाच्या कल्याणा सतत झटती जे त्रिभुवने नमो त्या साष्टांग दैवत असे नारद मुनी आम्हाला शक्ती द्या बुद्धी प्रभूचे गान करण्या कृपा दृष्टी ठेवा कीर्तने रंग भरण्या सद्गुरुनाथ भगवान की जय आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नो हे तेने विना जीवा सुख नो हे आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा माई के दुखाची जनिती एरती माई के दुखाची जनिती नाही आदि अंती अवसानी नाही आदि अंती अवसानी आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा अविनाश करे आपुले आयसे अविनाश करे आपुले आयसे लावे म्हणा पिसे गोविंदाचे लावे म्हणा पिसे गोविंदाचे आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा मरणेची सरे तुका म्हणे एका
मरणेची सरे उत्तमाची ओरे कीर्ती मागे उत्तमाची ओरे कीर्ती मागे आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नो हे तेने विना जीवा सुख नो हे आपुला तो एक देव करुणे घ्यावा आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक देव करुणे घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नो हे एरती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसाने अविनाश करे आपुलिया ऐसे लावे मना पिसे गोविंदाचे आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नो हे तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नो हे आज या धर्म मंडपामध्ये दत्तात्रय जन्म उत्सव या निमित्त असलेली ही सेवा आणि या सेवेच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग निरूपणाकरिता घेतलेला अभंग जगतगुरु जगतवंदनीय देवनिवासी महाराष्ट्रभूषण वैराग्यमूर्ती तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग या अभंगामध्ये महाराज प्रतिपाद्य विषय असा मांडतात की जगामध्ये आपल्याला जर आपलं करून घ्यायचं असेल तर काय करायचं आपुला तो एक देव करून घ्यावा आपला एक देव करून घ्यावा आपलं जर कोणाला करायचं असेल तर या गोतावळ्यापेक्षा आपण आपला एक देव करून घ्यावा का करून घ्यावा त्याचं उत्तर सांगतात तेने विना जीवा सुख नो हे कारण जर भगवंताला आपलं केलं तर सुखाची प्राप्ती होते का हो बाकीच्या गोष्टी नाही का महाराज दुसऱ्या चरणात उत्तर देता एरती माईके दुःखाची जनिती जी माईक आहे संसारामधली जी माईक पदार्थ आहे ती दुःखाला जन्म देणारी आहे दुःखाची जनिती आहे दुःखाला जन्म देणारी आहे जे आपण हा संसार म्हणतो ना हा संसार आपल्याला सुख देईल की नाही याची शाश्वती नाही क्षणभंगूर आहे आज सुख वाटते क्षणात ते दुःखात त्याची परिणिती होते आणि एरती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी याचा आधी कोणाला माहिती नाही याचा अंत कुठं होणार हे माहिती नाही मग कोणाची प्राप्ती करायची ज्याला अविनाशी तत्व आहे अविनाश करे आपुलिया ऐसे जे अविनाशी तत्व आहे जे शाश्वत तत्व आहे जे नित्य तत्व आहे त्याला आपलं करून घ्यायचं अविनाश करे आपुलिया ऐसे एकदा का त्याला आपलं केलं की मग तो आपल्याला पिस लावते पिस लावे म्हणा पिसे गोविंदाचे एकदा का म्हणाला त्या गोविंदाचं पिस लागलं वेड लागलं की मग होते काय हो शेवटच्या चरणात महाराज सांगतात या जीवाला जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला जावंच लागते राहायला कोणी आलं नाही प्रत्येकाला या इहलोकाची यात्रा संपवावी लागते
परंतु नेमकं होते काय मग? तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. ज्यांनी देव आपला करून घेतला आज त्यांच्या कार्यसिद्धीच जाते. आज आपण आपल्या पणजोबा, खापर पणजोबा, आणखी त्याच्या पुढचं काय, ज्याने संसारासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं त्यांचं कुठेच नाव निशाण होत नाही. पण ज्यांनी परमार्थामध्ये आयुष्य खर्ची घातलं त्याची उत्तम कीर्ती मागे उरलेली आहे. आज संत मालिका जर आपण बघितली तर तरी कितीतरी वर्ष होऊन गेले, आज त्यांचं नाव त्यांच्यासाठी सप्ताह होतो, त्यांच्यासाठी पारायण होतात, गाथा होत म्हणजे पारायण केल्या जाते, त्याच्यासाठी आपण सप्ताह केला जातो, अन्नदान होते, धार्मिक विधी पार पडल्या जातात. का? कारण त्यांनी आयुष्य आपला तो एक देव करून घेतलेला होता. संसारामध्ये ज्याने संसार आपला केला त्याचं तिसऱ्या पिढीमध्ये सुद्धा नाव निघत नाही. जास्तीत जास्त फोटो कुठपर्यंत आपला, एखादी पिढी नंतर फोटो सुद्धा मागच्या खोलीमध्ये जातो. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून महाराज आपल्याला आग्रह धरतात की तुम्हाला जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, जीवनामध्ये शाश्वत आनंद करून घ्यायचा असेल, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करायची असेल आणि परमोच्च सुखाची प्राप्ती करायची असेल तर आपुला तो एक देव करून घ्या. मग का हो देव सुख आहे, तो सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा. भगवंतासारखा सुखरूप कोणीच नाही. अध्यात्मामध्ये सुख आहे आणि संसारामध्ये दुःख आहे. संसाराचे अनेक रूपक आहेत. 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी तर त्याला उलटा वृक्ष म्हटलं, अश्वस्थम. ऊर्ध्वमूल मदशाखम अश्वस्थम प्राहुरव्ययम छंदांस्य पर्णाने यस्यं वेद स वेदवेद. हा उलटा वृक्ष आहे. याचं मूळ वरती आहे आणि खाली काय फांद्या पसरलेल्या आहेत. मनुष्य योनी ही मधली फांदी आहे, मधली. इथून आपल्याला सुटका करता येते. बरं, इथून आपल्याला सुटका करता येते. कशाची? जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपल्याला सुटका करता येते. तुका म्हणे सोपे वर्मा आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. संतांनी आपल्याला सोपे वर्ण सांगितलं आणि जर चुकली या वर्म फेरा पडे. या 84 लक्ष योनी भोगत असताना जर आपलं इथं वर्म चुकलं तर पुन्हा या 84 लक्ष योनीमध्ये भटकावं लागते. त्रिगुणाचं वर्चस्व आहे. आपण भगवंताचा अंश आहे. ममैवांशो जीवलोको जीवभूत सनातनः मनःष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षते. भगवंताचा आपण अंश आहे, सनातन अंश आहे. परंतु आंशिक स्वातंत्र्य असल्यामुळे आपल्याला विस्मरण होते भगवंताचं. आपण ॲग्रीमेंट करून आलो आहे. बरं, आईच्या गर्भामध्ये कसं होतं? उलट टांगलेलं. अगदी त्या अंधाऱ्या कोठडीमध्ये होतो आणि तिथे आराधना करत होतो की मी तुझं नाव घेईल. परंतु बाहेर आल्यानंतर माया चिटकली आणि विसर पडला. का विसर पडला? कारण आपलं त्रिगुणाचं वर्चस्व असल्यामुळे. जेव्हा मनुष्य सत्वगुणामध्ये होतो तेव्हा या मंडपात या वाटते, भगवंताचं चिंतन करावं वाटते, या इथं मन मांडतं. आणि रजोगुण असलं की बाह्य कामना करण्यामध्ये गुंतते आणि तमोगुण असला की निषिद्ध कर्माकडे मनुष्य वळतो. आणि निषिद्ध कर्माची फलप्राप्ती ही आपल्याला त्या कर्मामध्ये अडकवते. कर्मानुबंधिनी मनुष्य लोक आहे. आणि मग आपल्याला पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये. मग आपल्याला काय करून घ्यायचं आहे, काय साध्य करायचं आहे? देव म्हणून आपल्याला आग्रह धरला भगवंता. मग दुःख कशामुळे आहे? माझं म्हटल्यामुळे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. हा जीव मुक्त आहे परंतु हा माझं माझं म्हणून बद्ध झाला. बघा, 2 मुलं एकाच गावातील मुंबईला रोजगार मिळवण्यासाठी गेले. आता त्यांचे नावं सारखेच. आता मी डेबू नाव याच्यासाठी घेते की ते कोणाचं नाही समजा इतक्यात. म्हणून ते दोन्ही मुलं मुंबईला रोजगार करण्यासाठी गेले. एकाच रूममध्ये राहायचे, रोजगार मिळवायचे, काय अर्थार्जन करायचे, आपल्या घरी
पाठवायचे, असं त्यांचं चालू होतं. अचानक एकाची प्रकृती गंभीर झाली आणि एकाचा मृत्यू झाला. मग गावाकडे बातमी आली. आता त्या गावामध्ये एक अलीकडच्या आळीत राहत होता, एक पलीकडच्या आळीत राहत होता. दोघांची काय होती? मैत्री होती. मग तो त्याच्याकडे गेला. एकाचा मृत्यू झाला आणि बातमी गावामध्ये आली की डेबूचा मृत्यू झाला. आता मृत्यू झाल्यानंतर जे खालच्या आळीतले लोक होते ते रडायला लागले, कारण त्यांना काय समजलं की आपल्या डेबूचा मृत्यू झाला. खूप रडायला लागले आणि वरच्या आळीतले लोक आले आणि त्याला सांत्वना द्यायला लागले की जाऊ द्या, त्याचं आयुष्यच तेवढं असेल, त्याला बोलावणं आलं असेल, तो गेला असेल, रडू नका, अजून भरपूर काही करायचं आहे, असं करून त्याला ते सांत्वना द्यायला लागले. नंतर जेव्हा अंत्ययात्रा आली तेव्हा समजलं की खालच्या आळीतला डेबू नाही, तो वरच्या आळीतला डेबू आहे. आता खालच्या आळीतलं रडणं आपोआप थांबलं. आता वरच्या आळीतलं सुरू झालं. आता का थांबलं यांचं? का थांबलं? कारण ते माझा नाही. दुःख कशामुळे? मरणाला नाही, मरणामुळे दुःख नाही, माझं असल्यामुळे दुःख आहे. मग आपण माझं म्हणतो तेच आपल्या दुःखाला कारणीभूत होतं. हा, संसारामध्ये हेच साध्य आहे. संसारामध्ये आपण प्रत्येक गोष्टीला जेव्हा माझं म्हणतो तेच आपल्या दुःखाला कारणीभूत. जगामध्ये किती लोक असंख्य जातात, दुःख होते का? नाही. आम्ही आता हॉस्पिटलमध्ये काम करतो, ICU मध्ये काम करतो, असंख्य लोक जातात, परंतु दुःख होत नाही, कारण तिथे मी चिटकलेला नसतो. म्हणून हे संसाराला जेव्हा आपण मी म्हणतो तेव्हा आपल्याला त्याचं दुःख होतं. मग आपल्याला या दुःखातून सुटका जर करायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे? भगवंताचं चिंतन करायचं. आपला तो एक देव करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? काय करायचं नेमकं? भगवंताचं नामच चिंतन करा. म्हणून नाथ महाराज म्हणतात, करा रे बापांनो साधन हरीचे, जणे करणेचे करू नका, जणे करणेचे करू नका, जणे करणेचे करू नका. करा रे बापांनो साधन हरीचे, जणे करणीचे करू नका. कलियुगामध्ये नामचिंतनाला फार महत्व आहे. आपला देव करून घ्यायचा म्हणजे काय? सतत भगवंताच्या नामचिंतनामध्ये रमायचं आहे. भगवंता वाचून 1 मिनिटही आपला असा व्यर्थ गेला नाही पाहिजे. एका आईला जर 2 मुलं असले, एक मोठा असला आणि एक छोटा असला, आईला जर विचारला की तू सर्वात जास्त प्रेम कोणावर करते, आईला तर दोन्ही बाळासारखेच आहे. पण आई काय करते? मोठ्या मुला थोडासा दूर जातो, तो त्याचं स्वतः काम करू शकतो, पण हा लहाना मुलगा आईच्यावर पूर्णतः निर्भर असतो. इकडनं तिकडे गेला की आई, इकडनं तिकडे गेला की आई, आईशिवाय जेवत नाही, आईशिवाय राहत नाही, म्हणून आईचं प्रेम त्याच्यावर जास्त असते. तसं आपण जर भगवंताशिवाय राहिलो नाही, 5 मिनिटंही आपल्या जर भगवंताशिवाय व्यर्थ गेले नाही, तर भगवंताला आपल्याला निर्वाणे गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दे. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. निर्वाणे गोविंद असे मागे पुढे. मग हा गोविंद आपल्या मागे पुढे राहतो आणि आपल्याला सगळा भार तो आपला सहन करतो. म्हणून कलियुगामध्ये जास्तीत जास्त नामस्मरणाला महत्व दिलेलं आहे. मग नामस्मरणामध्ये काय होते? तुटे भवरोग संचित क्रियमान भोग. जेव्हा भगवंताचं नाव घेतलं त्या भवसागरामधून सुटका होते. तुटे भवरोग संचित क्रियमान भोग. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. प्रारब्धाचे भोग सुद्धा या नामस्मरणाने कटतात, या नामस्मरणाने कटा. मग देव कोणी केला हो? गजेंद्राने केला. गजेंद्राला कळलं की हा संसार माईक आहे. एरती माईके दुःखाची जनिते. जेव्हा गजेंद्र सरोवरामध्ये केला, त्रिकुट पर्वतावर, आणि सगळा गोतावळा घेऊन गेला होता जलक्रीडा करण्यासाठी. सोयरे, सगळे सोयरे, आपतेष्ट, मुलं बाळ, सुना, नातू पंतू सर्व घेऊन गेला होता हा गजेंद्र. कुठे? जलक्रीडा करायला.
आणि जलक्रीडा करत असताना एकमेकाच्या अंगावर पाणी शिंपडून राहिले, आनंद घेऊन राहिले आणि अचानक पाय पकडला. कोणी? नकराने. भागवत पुराणामध्ये कथा आलेली आहे, गजेंद्र मोक्ष आख्यान. आणि पाय पकडला. पाय पकडल्याबरोबर त्याला आता हत्ती हा भूचर प्राणी आहे आणि जो मगर आहे तो जलचर प्राणी है. मग अपने एरिया में अपनी ताकत बढ़ती है ना, अपने गल्ली में शेर भी होता है ना कुत्ता, तर त्या मगराची ताकद त्या पाण्यामध्ये जास्त चालली आणि हत्तीची ताकद तिथे कमी पडली. मग आता हत्तीची ताकद कमी पडल्यावर ते ओढायला लागले. नातेवाईक, बायका, मुलं, नातू, पंतू, सोयरे, व्याई, जावाई सगळे ओढायला लागले. परंतु काही हत्ती त्या पाय जोरात ओढल्यामुळे हत्तीचं काही बळ चालत नव्हतं. किती दिवस ओढणार हो, किती दिवस ओढणार. शेवटी एक एक नातेवाईक सटकायला लागले. किती दिवस थांबणार, याला घेऊ द्या आता झुंज. आणि ते लागले आपले आपले कामं करायला. हळूहळू सगळ्या शेवटी बायको राहिली होती. आता मुलंही ट्युशन होत्या तर निघून गेले, मुलं क्लासेस होते ते निघून गेले, फक्त बायको राहिली. तिला वाटलं आता हे किती दिवस चालायचं, किती दिवस चालायचं. शेवटी सगळे सोडून गेले आणि हा एकटाच. मग त्याला समजलं आता की आता काही खरं नाही, आता सगळे सोडून गेले, आता काय करावं लागते, हाक मारावं लागते. आणि त्याने हाक मारली. मग त्याला समजलं आता देव आपला करून घ्यावा लागतो. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. त्याला समजलं आता पर्याय नाही. बघा, जेव्हा काळ आपला येतो ना तेव्हा आपला पायच पकडतो बरं. पहिले जेव्हा आपण बेडवर पडतो ना तेव्हा पाय शिथिल होतात. मग सुरुवातीला नातेवाईक यायला लागतात. बिस्किटचा पुडा, ॲपल आपण खात नाही तेव्हा नातेवाईक वस्तू आणतात आणि मग ते पाहावं लागते. जे सेवा करणारे असतात तेच खातात आपल्या समोर. आपण जेव्हा खायला पाहिजे खायला पाहिजे तेव्हा कोणी आणत नाही. आणि जेव्हा आपलं बंद होते खाणं तेव्हा बिस्किटचा पुडा ठेवतात. असा आपण त्या बिस्किटच्या पुड्याकडे पाहतो आणि म्हणतो अरे जमत नाही आता. मग कालांतराने ते पुढे कमी होतात, नातेवाईक हळूहळू कमी होतात आणि मग आपण एकटंच राहतो. आणि मग अंतकाळी जेव्हा आपण सुरुवातीपासून जर आपल्याला भगवंताच्या नामाची आवड असेल, जर आपण देव आपला केला असेल तर मग आपल्याला शेवटी नाम आठवते. नाही तर नाम आठवत नाही बरं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जडभरत राजा हरणागर्वी गेला, घाला तो घातला वासनेने. वासनेने घाला घातला. म्हणून सुरुवातीपासून जर आपण भगवंताच्या नामचिंतनामध्ये रंग केला, तरुणपणी भक्ती सुरुवात केली की म्हातारपणी रंग चढतो, म्हातारपणी रंग चढतो. म्हणून तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनामध्ये. पण काही लोक म्हणतात अजून काय आम्ही म्हातारं झालो का, रिटायर झाल्यावर बघू. रिटायर झाल्यावर गव्हर्नमेंटला चालत नाही हो, गव्हर्नमेंटला चालत नाही. आता तुमची स्मरणशक्ती लॉस झाली, तुम्हाला स्मृतिभ्रंश झाला, तुम्हाला आठवत नाही, तुमचं शरीर काम करत नाही. आता तुम्ही रिटायरमेंट घ्या. तुम्हाला बाकायदा तुम्हाला घरी पाठवल्या जाते का की आता तुम्हाला. मग रिटायर झाल्यानंतर गव्हर्नमेंटला चालत नाही. पण सुरुवातीपासून जर भगवंताकडे असेल तर इथे तर मग तर अध्यात्मामध्ये वय वाढलं की किंमत वाढते आणि संसारामध्ये वय वाढलं की किंमत कमी होते. संसारामध्ये वय वाढलं की आपोआप किंमत कमी होते. तुम्हाला कोणी डिसिजन घेत नाही, कोणी तुम्हाला निर्णय विचारत नाही, कोणी तुम्हाला सल्ला विचारत नाही. महत्त्वाचे मुलं निर्णय घेतात, आपल्याला कोणी त्याच्यामध्ये म्हणजे सामावून घेत नाही. पण अध्यात्मामध्ये जर वय वाढलं तर आपल्याला ज्येष्ठ म्हणून आपल्याला प्रत्येक विचारामध्ये अनुभवाचं. म्हणून या संसारामध्ये दुःख आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार.
सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. असा हा दुःखमय संसार आहे. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, रात्रंदिवस तळमळ आहे. आपल्याला वाटते आता सुख येईल, मग सुख येईल, परंतु सुख नाही. आणि अध्यात्मामध्ये भगवंताच्या शरणागतीमध्ये सुख आहे. समर्पण आणि प्रेम हे भगवंताच्या सानिध्यामध्ये सुख आहे. आणि सर्व माईक पदार्थ ही दुःखाला जन्म देणारी आहे. आणि एकदा काय अविनाशी तत्वाचं आपण आपलं केलं की जीवाला एका साध्यापर्यंत पोहोचवते. मनुष्य देह हा साधन आहे आणि भगवंत हे साध्य आहे. म्हणूनच तर मनुष्य जन्माची अपेक्षा करतात ना. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. ह्या मनुष्य देहाची का अपेक्षा करतात? कारण इथून आपल्याला साध्यापर्यंत पोहोचता येते. ही आपली कर्मभूमी आहे, कर्मयोनी आहे. पशु पक्षी ही भोग योनी आहे. वाघाने गायला मारलं किंवा शेळी मारली तर त्याला पाप लागत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम अधम गदी भोगती. पण मनुष्याला विवेक आहे, बुद्धी आहे, बुद्धिजीवी प्राणी आहे. काय करावं काय करू नये याचा विवेक आहे. म्हणून आपण केलेलं कर्म हे आपल्याला पुण्यासाठी कारणीभूत असते आणि पापासाठी सुद्धा कारणीभूत असते. इथे आपल्याला आपलं कर्म चांगलं करून आपल्याला वरची लेवल गाठता येते आणि निषिद्ध कर्म करून खाली सुद्धा आपलं पतन होऊ शकते. म्हणून हे जंक्शन स्टेशन आहे, इथे गाडी बदलता येते. आपल्याला 84 लक्ष योनी भोगल्यानंतर शेवटची पाळी हा नरजन्म, हा मनुष्य जन्म मिळाला. खूपच पुण्य फळाला आली आपली आणि आपल्याला असा सुंदर गोमटा देह मिळाला. सुंदर आहे, गोमटा आहे, खूप सुंदर असा देह प्राप्त झाला. पण तो कशासाठी? भगवत चिंतनासाठी. पण आपल्याला विसर पडलो, आपण संसाराचे दास झालो, हरीचे दास नाही झालो. आपण दास संसाराचे झालो आणि हरीचे दास व्हायला पाहिजे. म्हणून आपल्याला सतत आग्रह धरतात संत मंडळी की तुम्ही नामचिंतन करा. कलियुगामध्ये नामाविना उद्धार नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. अगदी सोपं आहे. ध्यानाने तपाने आपल्याला एवढं फलश्रुती मिळणार नाही, आत्मसाक्षात्कार होणार नाही. कलियुगामध्ये नामाने आत्मसाक्षात्कार होते. आत्मसाक्षात्कार काय म्हणजे काय? अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. हा आत्मा शाश्वत आहे आणि हा देह नश्वर आहे. हा जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारावे चैतन्यनाथे. ज्याप्रमाणे आपण हा जुने वस्त्र काढून नवीन वस्त्र परिधान करतो त्याप्रमाणे हा देह एकदा का गेला की पुन्हा तो दुसऱ्या योनीमध्ये जातो आपल्या कर्मानुसार आणि नवीन देह प्राप्त करतो. म्हणजे हा आत्मा हा आपला शाश्वत आहे. अहो आपण या पूर्ण आयुष्यामध्ये सुद्धा आपण किती बदल अनुभवतो. जो लहानपणी होतो आपण गोड गोड बाळ होतं, कोणी कडेवर पटकन उचलून घ्यायचं. सफरचंदासारखे गाल होते आपले, गुटगुटीत, सुंदर हास, बोबडं बोलायचं. ते रूप कुठे गेलं? तारुण्यामध्ये आलो, तारुण्यामध्ये उमदश झालो. आता हळूहळू आपण वार्धक्याकडे झुकतोय. वार्धक्यानंतर जे सफरचंदासारखे गाल होते ते काय झालं? आता खोबऱ्याच्या वाट्या झाल्या, आतमध्ये गेले ना. पहा वाटते का? बोला वाटते का? नाही ना. एवढं लोभसपणा वाटत आपल्याला आरशात नाही पहा वाटत. पहा वाटते का? तरुणपणी किती वेळा आरशातून पाहत होतो आपण. समोर आरसा, मागे आरसा, आजूला आरसा, बाजूला आरसा, पर्समध्ये आरसा, हे की नाही? का आता नाही पहा वाटत. आता एकदा आज का सकाळी पाहिलं की दुसऱ्या दिवशीच सकाळी काही नको म्हणता. प्रवासात तर आपण आरसा नेतच नाही. आता
कारण काही नाही, त्याचा मोह पण आपल्याला पाहा वाटत नाही. म्हणजे आपण या जीवनामध्ये सुद्धा, या जीवामध्ये सुद्धा आपण किती बदल अनुभवतो. जे बालपणी होतं ते तरुणपणी नाही, जे ते तरुणपणी होतं ते आता म्हातारपणी नाही. तसा हा देह सुद्धा आता काय होणार आहे, नाशिवंत देह जाणार सकळ. हा काळ येतोय सावकाश सावकाश, काळाचा भातका आहे, खाऊ आहे काळाचा. कधी येईल आणि कधी झडप मारेल आणि कधी आपल्याला घेऊन जाईल सांगता येत नाही, असा हा काळ आहे. म्हणून भगवंताच्या नामचिंतनामध्ये आपल्याला रमायचं आहे की कमीत कमी आपल्याला अंतकाळी मुखामध्ये नाव येईल आणि आपल्याला आपल्या वासनेनुसार आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. आणि एकदा का या भगवंताची प्राप्ती झाली, अविनाशी तत्व एकदा का आपल्याला प्राप्त झालं, भगवंताने जेव्हा आपल्याला आपलं म्हणतो, आपण भगवंताला आपलं म्हणणं ही गोष्ट निराळी. मला महाराज भगवंत आवडतात, पण भगवंताला आपण किती आवडतो? जोपर्यंत आपल्याला भगवंत आपल्याला आवडत नाही, भगवंताला आपण आवडत नाही, तोपर्यंत आपल्याला त्याचं वेळ लागत नाही. अविनाश करी आपुलिया ऐसे लावे म्हणा पिसे गोविंदाचे. आणि ज्याला या गोविंदाचं पिसं लागलं, ज्याला गोविंदाचं वेळ लागलं, त्याच्या कीर्ती किती उरल्या. कोणाला वेळ लागलं होतं? सत्ययुगामधला प्रल्हाद, आज त्याला गोविंदाचं वेळ लागलं होतं. आजही त्याची आख्यानं होतात. किती वर्ष झाले सत्ययुगाला? किती वर्ष झाली? म्हणजे ज्याला गोविंदाचं वेळ लागलं, सत्ययुगातला प्रल्हाद आजही आपण गातो. त्रेतायुगातला हनुमान अंगद आजही आपण गोडवे गातो, त्यांचे हनुमान चालिसा गातो, त्यांचं नामस्मरण करतो. द्वापार युगातल्या त्या गोपी, त्यांनी काही PhD केली होती का? पण भक्ती मार्गाच्या आचार्या, त्या द्वापार युगातल्या गोपी सुद्धा कृष्ण भक्तीमध्ये लीन होत्या. त्यांचे सुद्धा आपण काय करतो, आज गोपी गीत म्हणतो. तो पेंड्या वाकड्या सुदामा, जे शेंबडी पोरं गोप भगवंताच्या सोबत त्यांनी भगवंत आपला करून घेतला होता, तो सुद्धा आज आपण गातो. म्हणून तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. एवढं सुंदर असं भगवंताला जेव्हा अविनाशी तत्व जेव्हा आपण करतो, तेव्हा आपण या देहातून जरी मुक्त झालो तरी कीर्तरूपाने आपण काय करतो, तिथे उरतो. म्हणून भगवंताचा ज्याने ज्याने आपला देव एक करून घेतला, तो कीर्तिरूपाने आजही. आणि नामसाधना हीच आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवणारी. जर आपण जनाबाईचं उदाहरण घेतलं, तुकाराम महाराजांचं उदाहरण घेतलं, ज्ञानोबरायांचं उदाहरण घेतलं, किंवा कलियुगामधले जे काही संत मालिकेतील संत होऊन गेले त्यांचा जर विचार केला, तर त्यांनी फक्त काय केलं, आपलाच एक देव करून घेतला. आपुला तो एक देव करुणे घ्यावा. आपुला तो एक देव करुणे घ्यावा. देणे विना जीवा सुख नोहे. देणे विना जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करुणे घ्यावा. तो एक देव करुणे घ्यावा. चिंतन श्री गुरुदेव दत्त.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय भगवान की जय। अविनाश करी आपुलिया ऐसे लावी म्हणा पिसे गोविंदाची। असंच पिस असंच वेळ कृष्ण भक्तीमध्ये रंगलेल्या मीरेला लागला। 12व्या ते 15व्या शतकातला धामधुमीचा काळ, मुघलांचं आक्रमण, तुर्कांचं आक्रमण, राजपुताना म्हणजे आताचं राजस्थान, राजपुतांचे वंशज जनपद असलेलं ते राज्य, त्यामध्ये मेडता गाव, त्या मेडता गावामध्ये दुधाजी राजे हे ईश्वरनिष्ठ सदाचारी धर्मपरायण म्हणून राजा कार्यरत होते आणि आजूबाजूला वातावरण तापलेलं होतं। परक्यांचं आक्रमण होतं, राजांची सरदारांची कत्तल व्हायची, स्त्रियांना निरपराध बालकांना गुलाम केलं जायचं आणि अशा वातावरणामध्ये आपलं राज्य परक्यांच्या ताब्यात गेलं नाही पाहिजे म्हणून सतत दुधाजी राजे आपल्या राज्याचं संरक्षण करण्यासाठी लढत होते। त्यासाठी त्यांनी मारवाड आणि मेवाड आणि मेडता हे राज्य जोडून ठेवले होते आणि राजपुतांमध्ये क्षत्रियांमध्ये युद्धामध्ये आपल्याला शक्ती मिळाली पाहिजे म्हणून शक्तीची पूजा करायची आणि आदिशक्तीची पूजा करणे आणि तिला बळी देणे जेणेकरून आपल्याला शक्ती मिळेल असा त्यांचा समज होता। परंतु दुधाजी राजांचं एकमेव कुटुंब असं होतं की त्यांना जीवाची आहुती नव्हती आवडत, त्यांना प्रेमाची आणि समर्पणाची आहुती आवडत होती म्हणून ते कृष्ण भक्तीमध्ये रंगत होते। एकटं मेडता असं गाव होतं की तिथे कृष्णाची भक्ती होती, सतत नामचिंतन चालायचं आणि काशी प्रयाग इकडनं आलेले जे लोक होते ते सतत तिथे संत मंडळी वास्तव्याला राहायची, सतसंग व्हायचा असं चालू होतं आणि त्या राजपूत स्त्रिया एवढ्या कट्टर होत्या, ज्या वेळेस परक्यांचं आक्रमण व्हायचं, मुघलांचं आक्रमण व्हायचं, अशा वेळेस काही राजे फितूर व्हायचे। ज्यावेळेस राजे फितूर झाले त्यावेळेस आता राजाचा पराभव होणार हे त्यांना कळलं, त्यांच्या ध्यानात आलं की त्या अग्निकुंडामध्ये जोहार करायच्या, दगदगत्या अग्निकुंडामध्ये आपल्या मृत्यूला आलिंगन द्यायच्या, परंतु त्या परकीयांच्या याच्यामध्ये गुलामगिरी करत नव्हत्या। असं तापलेलं वातावरण होतं।
फक्त एक त्या मेडत्यामध्ये भगवंताची कृपा होती की तिथे, परंतु भगवत चिंतनामध्ये जरी मेडत्याचे लोक रमले होते तरी आजूबाजूला वातावरण पेटलेलं असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक अनामिक हुरहुर होती, कारण आजूबाजूला त्यांचेच नातेवाईक होते ना, सगळे सोयरे होते ना. आणि या दुधाजी राजांना रतनसिंह, कुंवर रतनसिंह नावाचा मुलगा होता आणि त्याची पत्नी वीर कुंवर. या कुडकीचं काही गावांची जहागिरी त्याला बहाल केली होती आणि तो कुडकीमध्ये ती जहागिरी आपल्या वडिलांसारखाच सांभाळत होता. अचानक एक दिवस दुधाजी राजांच्या कानावर बातमी आली की आपल्याकडे एक छोटा पाहुणा येणार आहे, म्हणजे वीर कुंवरला गर्भवती राहिली. ही आनंदाची बातमी दुधाजींना खूप आनंद झाला की आपल्या घरामध्ये एक बालक जन्माला येणार आहे, नवीन पाहुणा येणार आहे. आणि वृद्ध अशा अनुभवी दासी त्या राजवधूच्या सेवेसाठी ठेवण्यात आल्या. राजपुरोहित बोलावून आलं आणि गर्भसंस्कार चांगले व्हावे म्हणून सतत नामचिंतन त्या राजवधूच्या महालामध्ये आजूबाजूला सतसंग गर्भसंस्कार फार महत्त्वाचे. आणि त्या गर्भसंस्कारमध्ये त्या बालकावर चांगले संस्कार पडावे म्हणून सतसंग आणि चांगली देखभाल त्या कुलवधूची, राजवधूची होत होती. आणि असं पाहता पाहता तिला तिचं तेज, त्या वीर कुंवरीचं ते तेज होतं, ते असं दिव्य तेज. त्या गर्भामध्ये एक असामान्य व्यक्ती होती ना, भागवत धर्माची पहाट उगवणारा तो जीव होता ना. आणि मग एवढं तेज तिला त्या मुखावर आलं होतं. ज्या वेळेस नामचिंतन चालायचं, अखंड हरिनाम चालायचं, तेव्हा तिच्या गर्भामधले असलेल्या त्या बाळाच्या पायाची हालचाल, नृत्याची हालचाल त्या आईला जाणवायची. इतके गर्भसंस्कार त्या आईच्या गर्भामध्ये असल्यामुळे मीराच्या पडले. आणि 9 महिने पूर्ण झाल्यानंतर एक दिवस अचानक प्रसववेदना सुरू झाल्या आणि लगबग सुरू झाली. आज आपल्याकडे, कारण राजे दुधाजींना सुद्धा जेव्हा ध्यानाला बसायचे तेव्हा एक वेगळी अनुभूती यायला लागली होती की माझ्या परिवारामध्ये कोणीतरी दिव्य शक्ती जन्माला येत आहे. त्यांना सुद्धा एक वेगळंच अनुभूती यायला लागली होती. आणि आज ते खूप आनंदात होते. आणि सगळ्यांची लगबग सुरू झाली आणि लगेच एका दासीने निरोप आणला की सकाळच्या सूर्यमुहूर्तावर, उगवण्याच्या मुहूर्तावर एका सुंदर असा बालिकेला आपल्या कुंवरसाने जन्म दिला. खूप आनंद झाला नगरामध्ये. सनई चौघड्या वाजायला लागल्या, गुढा तोरणं उभारल्या गेली आणि खूप आनंद झाला. आणि ते नवीन बालकाचं मुखमंडल पाहिलं आणि राजे दुधाजींच्या मुखातून शब्द बाहेर पडला, सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेली हे मुखमंडल मिहिरा. मिहिरा नाव म्हटल्याबरोबर लगेच मीरा. आणि साजेसा समर्पक नाव राजे दुधाजींनी ठेवलं आणि ते नाव 3 वेळा म्हटल्यानंतर ते आसमंतामध्ये गुंजलं आणि भगवंताला प्रदक्षिणा म्हणून बाहेर आलं. इतकं सुंदर नाव मीरेचं नामकरण झालं. आता जातक मांडायचं, कुंडली पाहायची. म्हणून जे ज्ञानी वयोवृद्ध ज्यांचं या जातकशास्त्रामध्ये, भविष्यशास्त्रामध्ये खूप काही आयुष्य गेलेलं आहे, जे पंडित आहेत, त्यांना बोलावणं पाठवलं. आले आणि असा अपूर्व योग होता आणि त्यांनी ते पाहिलं, ग्रहांचे, नक्षत्रांचं निरीक्षण केलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद आणि आश्चर्य. त्यांनी सांगितलं की आजपर्यंत माझ्या आयुष्यामध्ये असा ग्रहांचा जा योग आहे हा मी पहिल्यांदाच पाहतोय. मी माझं परमभाग्य समजतो की एक दिव्य आत्म्या, या हा जो जीव आहे सामान्य नाही.
आणि असं जातक मांडण्याचा मला योग आला. तुमच्या पुण्याईला मी वंदन करतो, या दिव्य शक्तीला मी वंदन करतो. आणि हा जो जीव आहे, ही जी बालिका आहे, ही जगाच्या उद्धारासाठी जन्माला आलेली आहे. सप्तसुरांच्या ठेव हिच्या गळ्यामध्ये राहणार आहे. आणि हिच्या मार्गावर असंख्य साधू संत त्या मार्गावर तरुण जातील. आनंद झाला दुधाजींना, वडिलांना आनंद झाला, आईला आनंद झाला. पण सांगितलं की लोकांच्या जीवनामध्ये भक्ती मार्गाचं नंदनवन फिरवणारी ही बालिका, हिची वाट मात्र काट्यांची राहील. ज्योतिष्य शास्त्र सांगतात की नाही सगळं चांगलं आहे, पण म्हटलं की आपण 2 पावलं मागे जातो, आहे की नाही. पण म्हणजे ही भक्ती मार्गाची नंदनवन फुलवणारी आहे, पण हिची मार्ग ती पण काट्याची जी वाट आहे ती श्रद्धेच्या बळावर आणि भगवंताच्या कृपेने सहज तरुणी. मग आनंद झाला. आणि एवढा आनंद झाला. आणि ती छोटीशी मीरा आपल्या बाललीलांनी मोठी व्हायला लागली. ती राजस्थानी चनिया चोली, नक्षीदार काम केलेली बुट्टीदार, साजूक मोत्याची माळ, सुवर्णाचे छोटंसं अलंकार घालून ती अशी राजदरबारामध्ये फिरायची. तिचं कोड कौतुक आजोबा जास्त पाहायचे. आई वडील तर व्यस्त असतात, जास्त नातवांचं कौतुक कोण पाहते? व्याज असते ना ते. आणि मग त्या आजोबांचं बोट धरून ती मंदिरामध्ये यायची. मंदिरामध्ये यायची, कृष्णपदां गायची आणि तिथे सत्संग व्हायचा. आणि सतत तिथे नामाचा गजर व्हायचा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. सतत नामस्मरण व्हायचं, तिथं पद गायला जायची. आणि ही छोटी मीरा ते लगेच आत्मसात करून घ्यायची. आणि एकदा एक सज्जन साधू त्या मंदिरामध्ये आले आणि मीरा सत्संग ऐकते. त्या गुरुजींनी पद गायलं, मीराने ऐकलं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा ते स्नानाला गेले आणि तिकडनं जेव्हा आले, तेच पद अतिशय उत्तम स्वरामध्ये छोटी मीरा गात होती. आणि त्यांनी आले आणि त्या दुधाजींना सांगितलं ही सामान्य नाही. कारण जातक मांडलं तेव्हा सांगितलं होतं की सामान्य नाही, अशी दिव्य शक्ती आहे. आणि मग दुधाजींना खूप आनंद झाला. दुधाजींनी तिच्यासाठी जी नाही ते तिला शिकवण्यासाठी पंडित नेमले आणि तिच्याकडून सगळा सराव करून घेतला. ती मुळातच दैवी शक्ती होती, सरावाची गरजच नव्हती, पण दैवी गुण घेऊन ती जन्माला आलेली होती. आणि डाखोरला दरवर्षीप्रमाणे तिथे उत्सव चालायचा कृष्ण जन्माचा. आता डाखोरला छोट्या मीराला घेऊन जायचं. छोटा भाऊ जयमल आणि मीरा या दोघांना राजे दुधाजी घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर सुंदर असं कृष्ण जन्माचं सोहळा, त्या कृष्ण सोहळ्याचा जन्माचा सोहळा मीरा आनंद घेत आहे. आणि सोहळा आटोपला आणि एक साधना केलेले तपस्वी त्यांच्या आश्रमामध्ये दुधाजी जायला लागले. छोटी मीरा सोबत होतीस. आश्रमामध्ये गेल्यानंतर त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी आशीर्वाद दिला. आणि आजूबाजूला त्यांचा जो आश्रम होता त्या आश्रम दाखवायला मीराला आणि जयमलला नेलं. आणि तिथं शिल्प कला, दगडाच्या अशा मूर्त्या होत्या. काही शिल्प होते, काही म्हणजे वाघ, हत्ती, प्राणी अशा शिल्पकला होत्या तिथे. आणि त्या जयमलला सांगितलं तुला जे आवडेल ते घे. आता त्याच्या मुळातच रक्तामध्ये योद्ध्याचं रक्त असल्यामुळे त्याने अश्वावर बसलेला एक योद्धा
हे शिल्प पसंत केलं आणि मीराला विचारलं, का गं तुला काही घ्यायचं का यातलं? तुला काही आवडलं नाही का? गुरुजी म्हणायला लागले, तुला काही आवडलं नाही का? आवडलं ना, मग घेणं या शिल्पशाळेतलं काय तुला जे आवडलं ते. मला आवडलं पण शिल्पशाळेतलं नाही. कुठलं आवडलं ते? गोविंद जी मूर्ती त्यांच्या गुरूंनी दिलेला जो अनमोल ठेवा होता, ज्या गुरुजी त्या गोविंद या आश्रमाचा श्वास होता, त्या गोविंदाकडे मीरा बोट दाखवते. ते आवडलं मला. द्याल का? नाही नाही, ही आमच्या पूर्वजांची पुण्याई आहे. माझ्या गुरूंनी दिलेला हा अनमोल ठेवा आहे. हे आमचं एक श्रद्धास्थान आहे. अगं ही पाषाणाची मूर्ती नाही, स्वयंभू मूर्ती आहे. तू येऊन खेळण्यात नेशील ना? नाही देणार. लागलंच तर तुला अशीच मूर्ती आम्ही घडवून देऊ. आणि काय बोलणार ती मीरा? काहीच बोलली नाही. पण ती मूर्तीकडे पाहते आहे आणि दुधाजींचं बोट पकडून निघाली. तेव्हापासून मीरेनी शांत झाली. कारण ध्यास कोणा लागला, हृदय कुठे ठेवलं होतं तिने? त्या गोविंदाजवळ. आणि शांत झाली. जेवण कमी झालं, बोलणं कमी झालं, हसणं बागडणं बंद झालं. चिंतेचा विषय झाला ना. हसणारी बागडणारी मीरा छोट्या छोट्या पावलांनी थुई नाचणारी मीरा अबोल झाली. आणि तिने खाणं पिणं सोडलं. सगळा ध्यास त्या मूर्तीमध्ये लागला. आणि एक दिवस तिला ग्लानी आली आणि ती वैद्यांना बोलावलं. वैद्यांनी सांगितलं की हिला कोणत्या तरी चिंतेने ग्रासलाय. आणि मग त्याने सांगितलं की लक्षात आलं सर्वांच्या की ज्या दिवशीपासून हिने ती मूर्ती मागितली होती, ती मूर्ती गोविंदाची हिला मिळाली नाही. त्या दिवशीपासून मीरेने अन्न पाणी सोडलं. आणि त्यांनी सांगितलं राजवैद्यांनी की असाच जर जास्त वेळ राहिला तर ही आपली शुद्ध हरपेल. मग दुधाजी सदाचारी होते. त्यांना वाटलं आपण त्या गुरुजींचा अनमोल असा ठेवा आणला तर पातळ खडेल ना आपल्या हातून. म्हणून त्यांनी ते अधर्म करायचं टाळलं. परंतु जेव्हा मीराची प्रकृती जास्तच खालावली, मग ते त्या मोहामध्ये अडकले. आता जे झालं ते होईल ते पाहून घेऊ, जे होईल ते पाहून घेऊ. पण ती मूर्ती आपण त्या गुरुजींना मागू, विनंती केली. म्हणून त्यांनी रथ सांगितला की तो रथ उभा करा. आपल्याला त्या आश्रमामध्ये प्रस्थान करायचं. सेवकाने तो रथ आणला, अंगणामध्ये उभा केला. अचानक जोरदार पाऊस, आभाळ काळोख पसरला, ढगांची गर्दी झाली आणि जलवर्षाव सुरू झाला. एवढ्या धारा बरसल्या की बाहेर निघणं मुश्किल झालं. दारातच दुधाजी वाट पाहताय की थोडं शांत झालं की आपण जाऊ. आणि तितक्यामध्ये एक सेवक धावत आला आणि म्हणाला, राजे साहेब, एक अतिथी आपल्याकडे आलेले आहेत आणि वयस्कर साधू आहेत. एवढ्या पावसात, एवढ्या विजांच्या गडगडामध्ये, एवढ्या काळोखामध्ये कोण बरं आलं असेल? बसवा त्यांना. अतिथीगृहामध्ये बसवलेलं आहे. आणि दुधाजी त्यांना भेटण्यासाठी गेले. पाहतात तर काय, तेच वयस्कर साधू. आणि अगदी गैवरून आलं आणि काही बोलणार तोच ते बोलले, तुम्हाला काय म्हणायचं ते मला माहिती आहे. अहो, जेव्हापासून तुम्ही निघून आलात तेव्हा माझे मंत्र बोबडे झाले. मला अनामे खुरूर वाटायला लागली. आणि आज तर माझ्या कानाच्या, माझ्या कृष्णाच्या, माझ्या गोविंदाच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. आणि माझं काय पाप घडलं की माझी सेवा आता भगवंत घेत नाही. म्हणून मी गुरुचं ध्यान केलं. तेव्हा माझ्या गुरूंनी मला साक्षात्कार दिला आणि सांगितलं की तुझी सेवा पुण्यकर्माने आतापर्यंत पुरली, परंतु आता तू पुण्यवानच आहे. तुझी सेवा भगवंताने घेतली, परंतु आता ही जी गोविंदाची मूर्ती आहे याचा उत्तराधिकारी आता दुसरा आलेला आहे. आता ही सेवा तुझी संपली, ती सेवा तुला दुसऱ्याला द्यायची. म्हणून ती मूर्ती त्या छोट्या बालिकेकडे जाऊन नेऊन दे. आणि चिंब असलेल्या झोळीतून त्यांनी ती मूर्ती काढली आणि मला मीरेच्या हातात द्यायची. म्हणून त्या मीरेच्या जवळ आले आणि डोळे अर्धवट होते. तिला ज्वर चढलेला होता.
एकदम वीज चमकावी तशी तिने ती मूर्ती पाहिली, ताडकन अंथरुणावर उठून बसली. पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, कृपा करो अपनायो. पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. असं सुंदर धन तिला मिळालं, राम रतन धन मिळालं, ताडकन उठून बसली. आता विचारूच नका. आता झोपताना गोविंद, जेवताना गोविंद, खेळताना गोविंद, आणि त्या गोविंदाला सोबत खेळून खेळून खेळत असताना अचानक एके दिवशी तिने ती वरात पाहिली नवरदेवाची. नवरदेवाची वरात पटकन पावडते की नाही, सगळे जातात धावत पाहायला, वृद्धही जातात, तरुणही जातात, आणि पाहायला गेले. आणि आईला विचारलं, आई काय आहे? अगं तो दुल्हा आहे, दुल्हा. हा, त्याचं लग्न झालं, आता लग्न आहे, तो नवरीला आणायला चालला, त्याची दुल्हन आणायला चालला. मग माझा दुल्हा, माझा नवरा. आता आईला काय बोलावं समजलंच नाही. आई म्हणायला लागली, इकडे तिकडे पाहिलं, तो माखन चोर, तो तुझा दुल्हा. बस धावतच गेली आणि त्याला विचारलं, करशील ना माझ्याशी विवाह? आणि ती मूर्ती होकार समजून कडेवर घेतली, नाचायलाच लागली. एवढा आनंद झाला तिला की आज माझा दुल्हा, कांतभाव जागृत झाला. आणि मग वयात आली, परंतु हे बरं नाही ना, म्हणजे कृष्णाच्या वेळी इतकं सासरी जमेल की नाही. आणि तिच्यामध्ये एक घटना घडली. तिच्या आईचं, वीरकुमारीचं अचानक एका आजाराने निधन झालं. मोठ्या आईवर जबाबदारी येऊन पडली. अशी जर गोविंदाच्या याच्यामध्ये जर वेडी झाली तर आपल्या सासरी गेल्यानंतर हे आपला पत्नी धर्म निभवेल की नाही. परंतु तिला समजावण्याचा प्रयत्न केला आणि एक दिवस दुधाजीच्या कानावर एक गोष्ट घातली की आता मीरेचं लग्न करायला हरकत नाही. म्हणून चित्तोडगडला, मेवाडला राजा भोजरथ, राजा संग्रामसिंहचा मुलगा राजा भोजरथ हा त्यांना योग्य वाटला आणि विवाह तारीख निश्चित झाली. हिला काहीच माहीत नाही, हे आपल्याच मस्तीमध्ये, आनंदामध्ये आनंद घेऊन राहिली त्या हरिनामाच्या याच्यामध्ये. आणि ज्या वेळेस विवाहाचा दिवस येऊन ठेपला आणि आपल्या गोविंदाचा शृंगार केला तिने, कारण दुल्हा कोण होता, त्याला भरजरी वस्त्र घातले, तयारी केली आणि आता फेरे घ्यायचे म्हणून त्या गोविंदाला जवळ घेतलं. नणदबाई होत्याच, वराकडील वधूकडील सगळ्या धार्मिक विधी निहाळत उदाबाई. त्यांनी पाहिलं नवीन नवरी घुंगट आहे आणि गोविंदाची मूर्ती जवळ आहे. त्यांना वाटलं यांच्याकडचा काही विधी असेल. या मूर्तीला जवळ घेऊन तिने मध्ये घेतलं ना त्याला, कोणाला, गोविंदाला, आणि फेरे मारले. झाले सप्तपदी, झालं माझ्या कान्यासोबत माझं लग्न. आणि घरी घेऊन गेली. उदाबाई म्हणायला लागल्या, आमच्याकडे आता हे अन्नामध्ये आणलं का, हे मूर्ती पण आंधनामध्ये आली का. ती ललिता पहिले दासी जायच्या सोबत, दासी जायच्या. आता मुलीच मिळत नाही तर दासी तर खूपच दूरची गोष्ट आहे. मुलीच दुर्मिळ झाल्या तर दासी. आणि मग ती दासी ती वारंवार त्या गोष्टी सांभाळून घ्यायची. आणि तिथे गेल्यानंतर राजा भोजराज
मी जेव्हा पाहिलं की कृष्ण भक्तीमध्ये तल्लीन आहे आणि माझी काहीतरी पुण्याई म्हणून मला अशी दिव्य शक्ती गंधर्व कन्याच इतकं सुंदर अशी पत्नी मिळाली, त्यांनाही आनंद झाला. सात्विक वृत्तीचे होते राजा भोजराज आणि तिला पोषक होते. त्यांनी म्हटलं काही हरकत नाही, तुला कृष्ण आवडते ना, तर आपण कृष्णाचं मंदिर बांधू. आणि महालामध्येच एक सुंदर असं कृष्णाचं मंदिर बांधलं. आणि तिने राजा भोजराला सांगितलं माझा विवाह आधीच झालेला आहे. आता तर राजा भोजराला टेन्शनच आलं, विवाह झालेला आहे मग तुझ्यावर जबरदस्ती केली का तुमच्यावर, म्हणजे तुमचा विवाह झालेला असल्यानंतर तुमच्यावर जबरदस्ती करून तुमचा विवाह करण्यात आला, ही बाब चांगली नाही. कोण आहे तो सांगा, मी तुम्हाला त्याचे स्वाधीन करतो. म्हणायला लागले की कुठं आहे सांगा. इथंच आहे, इथंच आहे. त्याची एवढी हिंमत की माझ्या महालात आला, कुठं आहे. आणि तिने सांगितलं तो बघा, म्हणजे तुम्हाला पण गंमत करता येते वाटते. आणि त्यांनी तो गमतीचा विषय समजला. परंतु जेव्हा जेव्हा त्यांनी ती मीरेची भक्ती पाहिली आणि त्यांनी तिला भक्ती करण्यामध्ये सूट दिली आणि बहुभोज सुनेनं स्वयंपाक करावा आणि तिच्या हातचं जेवण करावा, हा बहुभोज विधी होता. त्या बहुभोज विधीमध्ये जेव्हा त्यांनी ते देवीची आराधना करून त्यांनी जी प्राण्याची आहुती ती तिला मान्य नव्हती. तिने सांगितलं की बहुभोज कोणाचा आहे, माझा, मग मी जे सांगेल तेच अन्न तिथे. तिने सुंदर असा स्वयंपाक केला आणि तो प्रसाद गोविंदाला अर्पण केला, आई भगवतीच्या चरणी अर्पण केला आणि त्यांना जेवायला दिलं. परंतु काही तमोगुणी होते ते उठून गेले, याने आमची कुलदेवता कोपेल आणि आम्हाला युद्धामध्ये हार पत्करावी लागेल असा त्यांचा समज होता. आणि परंतु सासरे जे होते संग्रामसिंह यांनी आपल्या सुनेचं मन जाणलं आणि त्यांनी तो बहुभोज कार्यक्रम स्वीकारला. असा प्रत्येक तिला त्रास होत गेला आणि अचानक तिच्या जीवनामध्ये दुःखद प्रसंग असा आला की राजा भोजराज एका युद्धामध्ये मारले गेले, त्याला वीरगती प्राप्त झाली. आता जो आपला होता, जो आपल्याला समजून घेणार होता, तो निघून गेला. आणि तरी सासरे आणि लहाने धीर हे तिला सहकार्य करायचे. परंतु अचानक दुःखांची मालिका सुरू झाली आणि सासरे निघून गेले, सासूही निघून गेल्या आणि धीर होते ते सुद्धा गेले. आणि विक्रमादित्य हा चुलत धीर राज्यावर बसला. खत पाणी देणारी उदाबाई आता सारखे मिळाले ना, मग यांचे खलबत सुरू झाले. मीराचं आता जास्तच प्रमाण वाढलं. तिची चार भिंतीच्या आत भक्ती न राहता ती कुठे गेली, आता बाहेर निघाली. आता तिने तो राजवस्त्रांचा त्याग केला, भगवी वस्त्र परिधान केली आणि ती हातामध्ये चिपळ्या आणि तंबुरा घेऊन आता मंदिरांमध्ये पद गायला लागली. आणि ती अशी गोड पद गायल्यामुळे संत मंडळींचा मेळा जमायला लागला. आणि ही राजघराण्याची कुलवधू आहे, आपल्यामध्ये घुंगट पद्धत आहे, असं असताना ही खांद्यावर पदर टाकून ही हातामध्ये चिपळ्या घेऊन रस्त्याने नाचते आहे. ही गोष्ट माझ्या मनाला पटणारी नाही, म्हणून विक्रमादित्यांनी तिला बंद खोलीत घराच्या बाहेर जाण्याचं काय केलं, मज्जाव केला. आणि उदाबाई वारंवार तिच्याबद्दल वाईट बोलून तिच्या चारित्र्यावर सुद्धा संशय घ्यायला लागले. आणि आता त्यांना वाटलं ही ऐकतच नाही, ही ऐकत नाही, म्हणून त्यांनी एक एक कारस्थान करायला सुरुवात केली. पहिलं कारस्थान त्यांनी असं केलं की त्या माळ्याला बोलवलं. एवढी मोठे परडीवर फुलं आणि ते फुलांना त्या काटेरी शय्येवर विष लावून ठेवलं आणि त्याच्यावर गोविंदाचं उत्तरीय वस्त्र अंथरलं. आणि त्या मीराला सांगितलं
की आज तुम्हाला भगवंताचा प्रसाद म्हणून या शय्येवर झोपायचं आहे. तिला खूप आनंद झाला. भगवंताचं निळसर रंगाचं उत्तरीय वस्त्र पाहिलं आणि या शय्येवर आज आपल्याला पोहडायला मिळणार. आणि तिने दिवसभर नामचिंतन केलं आणि रात्री शेजारती केली आणि आता भगवंताचं नामस्मरण करत करत ती त्या बिछाण्याजवळ गेली. काही दासी लपून पाहतच होत्या, ज्या त्या कटात सामील होत्या. त्यांनी पाहिलं की आता सकाळी आपल्याला बातमी समजते. पण ज्यावेळेस तिने त्या बिछाण्याला नमस्कार केला आणि तिने झोपायला गेली तेव्हा ते कृष्ण कमळ झाले. तिला वाटलं रोजच्यापेक्षा आज बिछाना जास्तच मऊ आहे. रोजच्यापेक्षा आज बिछाना जास्तच मऊ आहे. निर्वाणे गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे. आणि त्या सकाळी उठली आणि पुन्हा सुरेल स्वरामध्ये आपले गीत गायला लागली. बातमी पसरली. जे त्या कटामध्ये सामील होते त्यांच्या सुरू झालं, काय झालं काहीच झालं नव्हतं. सगळा आनंद होता. म्हणून मग आता दुसरं कारस्थान सुरू केलं. गारुडाला बोलावलं. विषारी असा साप नाग त्या पेटारा आणला आणि त्या पेटाऱ्याच्या वरती सगळे फुलं, साप खाली आणि वरती फुलं, आणि फुलं ती ज्या गोविंदाचे गळ्यामध्ये पुष्पमाळा करत होती तिथे ते पेटारा ठेवलं. फुलांचं परडी. तिने आपला सुई घेतला, धागा घेतला आणि एक एक फुल गुंफायला लागली. आणि भगवंताच्या नामचिंतनामध्ये तंद्रीमध्ये ती फुलं होत्या आहे. हार तयार केला आणि दुसरा हात लावला. तिला वाटलं फुलांची माळच आहे, कारण तो साप राहिलाच नव्हता. तो काय झाला होता, हिच्या स्पर्शाने फुलांची माळ झाली होती. तिला लोकांना साप दिसत होता, गारुडी दुरून पाहत होता, सगळे कुटील कारस्थानी दुरून पाहत होते. तिने ती माळ उचलली आणि गोपाळकृष्णाच्या गोविंदाच्या गळ्यामध्ये घातली. लोकांना दिसायचा साप आणि तिला दिसायची. आणि तो नाग सुद्धा नतमस्तक झाला, कारण संतांचा संग झाला ना. त्याने आपला विष टाकून दिला आणि तो पण मृदू झाला. आणि तो त्याने स्वतःचं परम भाग्य समजलं की आज मी गोविंदाच्या गळ्यात पडलो. हा दुसराही डाव फसला. आता तिसरा आता काय करावं म्हणून आज रात्री मंदिरामध्ये जागरण हरिकथा आहे. सगळी मंडळी जमली आहे आणि भगवंताच्या पदकमलाचं चरण तीर्थ आज अभिषेक होणार आहे. आणि ते अभिषेकाचं तीर्थ मीऱ्याला द्यायचं असं ठरलं. त्यामध्ये त्या कटामध्ये त्या मंदिराचा जो पुजारी होता अभिषेक करणारा त्याला सुद्धा सामील केलं. आणि विषाचा प्याला ठेवला हो भगवंताच्या चरणकमलाजवळ. आणि दिवसभरचा सत्संग झाला, हरिकथा झाली, हरिकीर्तन झालं आणि सगळे नृत्यामध्ये तल्लीन झाले. आणि आता भगवंताच्या पायाजवळ असलेलं, चरणाजवळ असलेलं हे तीर्थ आपण प्राशन करावं, मग आपण लोकांना वाटू असं म्हणून तो पेला तिच्याजवळ दिला. आणि तितक्यामध्ये असा परिवर्तन झालं की उदाबाई हिच्या मनामध्ये हे जे पाहिलं होतं तिने मीरेची भक्ती, तिच्या मनामधलं विष उतरलं होतं. ती धावत आली आणि मीराबाईच्या हातातला पेला म्हणायला लागली, भाभी सा हे चरण तीर्थ नाही तर हे विष आहे, तुम्ही पिऊ नका. ती म्हणायला लागली, माझ्या प्रभूच्या चरणाजवळ असलेलं ते तीर्थ आहे, मला ते चरण तीर्थ म्हणून देता आहेत ना, तो हरी पाहून घेईल काय आहे ते. म्हणून तिने तो पेला मुखाशी लावला आणि गटागिटा भगवंताचं नामस्मरण करत ते विष पिले. आणि ती मूर्ती सावळी झाली, काहीच परिणाम झाला नाही. आता या विक्रमादित्याला वाटलं की या पुजाऱ्याने आपल्याशी काय केलं, म्हणजे याने तीर्थ दिलं, विष दिलंच नाही. आणि परंतु राजआज्ञा कशी मोडणार, मी तीर्थच दिलं
परंतु विषच दिलं, परंतु ते तीर्थ झालं. आता विक्रमादित्याला वाटलं की आता काटा कसा काढायचा. आता मीरेला वाटलं की आपलाही लोकांना त्रास होते आहे आणि आता गुरुची आज्ञा झाली तिला. आणि एक दिवस ती भगवंताजवळ बसल्यानंतर भगवंताने तिला साक्षात्कार दिला आणि सांगितलं की आता चितोड सोडायला हरकत नाही. म्हणून तिने, आपण कुलवधू आहे, मर्यादा पडतात, आपल्या मर्यादेने यांना त्रास होतो, म्हणून आपण काय करायचं, आता मेवाड सोडायचं असा तिने निर्णय घेतला. आणि ती ललिताला बोलावलं, ललिता आपल्याला उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर मेवाड सोडायचं. वाईट वाटत होतं की जे आपलं सासर आहे, आज रस्ता दिसेल तिकडे जायचं आहे, ऊनच अंगावर घ्यायचं, पाऊसच अंगावर घ्यायचा, थंडी वाजली तर थंडीच पांघरायची, जे भेटेल ते खायचं आणि हरिकथा करत करत हातामध्ये चिपळ्या घेऊन जी दिशा दिसेल त्या दिशेने अखंड चिंतन करत निघायचं असा ठाम निर्णय झाला. ललिताला सांगितलं, ललिता तुला माझ्यासोबत यायचं आहे, पण कुठपर्यंत, मेडत्यापर्यंत, कारण तू माझ्या माहेरून माझ्यासोबत आलेली आहे, मी तुला तिथे सोडून देईन, मग मी पुढच्या दिशेने वाटचाल करेल. आणि सकाळीच निघाली. ही बातमी भक्त मंडळींना समजली आणि भक्त मंडळी धावत आली आणि साष्टांग दंडवत घालायला लागली. जाऊ नका तुम्ही, तुमचं कार्य इथेच पाहिजे. सांगितले, माझं इथलं कार्य संपलं, आता मी वृंदावनात जाणार. आणि ती निघाली. काही लोक आले मागे, तिने त्यांना निरोप दिला, तुम्हाला संसाराचं कार्य तुमच्या भोवती जबाबदारी आहे, तुमचे कर्तव्य पार पाडायची आहे, तुम्ही नेऊ नका, मी एकटीच जाणार. तरीही काही निवडक मंडळी तिच्यासोबत आलीच. आणि भगवंताचा गजर करत 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 दर कोस दर मुक्काम असं एका आश्रमामध्ये, धर्मशाळेमध्ये, झाडाखाली असं भगवंताचं चिंतन करत करत जेव्हा त्यांना मेडत्याला ही बातमी समजली, तेव्हा राजा जयमल काही निवडक सैन्यासह आला आणि आपल्या बहिणीला आग्रह करायला लागला, ताई आता आपल्या घरी चला. नाही, मी येते मेडत्याला, पण मी राजमहालात येणार नाही, मी तुझा आग्रहाचं आमंत्रण स्वीकारते, पण मी मंदिरात थांबेल. आणि तिथेच ललितेला सोडलं आणि स्वतः सकाळी उठून परत दिशेने निघाली. असं करत करत वृंदावनामध्ये पोचली. वृंदावनामध्ये पोचल्यानंतर गोस्वामीजींच्या आश्रमामध्ये आली आणि तिथे तिच्यात भगवत भक्तीच्या चर्चा रंगून रंगून लोक सांगत होतेच, त्यांच्या कानावर होत्याच. आणि तिने त्या गोस्वामीजींचं, गुरुजींचं दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा मंदिरातले, आश्रमातले जे सेवाधारी होते त्यांनी सांगितलं की गुरुजी ब्रह्मचारी आहे, गुरुजी स्त्रियांना दर्शन देत नाही. तेव्हा मात्र मीरांनी शब्दाचं उत्तर दिलं की गुरुजी ब्रह्मचारी आहे, दर्शन देत नाही, मी त्यांना दृढच वंदन करते, परंतु गुरुजी पुरुष आहेत हे मला माहिती नाही. जगामध्ये पुरुष तर एकच आहे, तो परमपुरुषोत्तम. बाकी तर सर्व प्रकृती आहेत, बाकी सगळ्या प्रकृती आहेत, पुरुष असो की स्त्री असो, या सृष्टीमध्ये ह्या सगळ्या प्रकृती आहे, पुरुष फक्त तो एकच आहे. हा दुसरा पुरुष कुठून जन्माला आला? असं जेव्हा तिने उत्तर दिलं तेव्हा त्या गुरुजींनी जेव्हा ऐकलं त्यांना वाटलं पाणी खोल आहे, पाणी खोल आहे. आणि त्यांचा जो स्वतःबद्दल जो अहमपणा होता तो निघून गेला. आणि ते आले आणि तिला साष्टांग दंडवत घातलं. इतक्या दिवसाची तपश्चर्या केली, साधना केली, पण माझ्यामधला अजून मी समजू शकलो नाही स्वतःला. आणि मग तिने बरंच कार्य वृंदावनामध्ये केलं. आणि आता उत्तरार्ध, जीवनाचं उत्तरार्ध आता द्वारकेला घालायचा. पुन्हा तीर्थयात्रा करायला आता थोड्या थकल्या होत्या, म्हणून त्या द्वारकेला निघाल्या. काही भक्त मंडळी सोबत होतीच, भक्तांचा मेळा होताच. द्वारकेला आल्या. द्वारकेला आल्यानंतर तोपर्यंत इकडे मेवाडची परिस्थिती फार गंभीर झाली होती. जोपर्यंत संत असतात तोपर्यंत तिथे सगळं वातावरण आनंदी असते. एकदा संत निघून गेलं की तिथे उलटी गिनती सुरू होते.
जोपर्यंत बिभीषण होता लंकेमध्ये तोपर्यंत काही, जेव्हा बिभीषण येऊन भगवंताला मिळाले तेव्हा संत निघून गेले आणि ते काय राक्षसांचं काय सुरू व्हायला लागला, नायनाट व्हायला सुरू झाला. जोपर्यंत संत असतात तोपर्यंत भगवंताचे सुद्धा कृपाक्षेत्र असते. म्हणून भगवंताला भेटायचं असलं तर संतांचेच पाय धरावे लागतात. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. आणि मग वृंदावया द्वारकेमध्ये आली तोपर्यंत उदयसिंह राज्यावर बसले होते आणि उदयसिंह सदाचारी होते. सर्व मंडळींनी विनंती केली की आपल्या मेवाडला संकटाचा सामना करावा लागतो कारण संत निघून गेले, म्हणून पुन्हा त्यांना बोलवा. म्हणून काही निवडक ज्ञानी पंडित वयोवृद्ध मीराला आणण्यासाठी द्वारकेला आले आणि मीराला आग्रह केला की तुम्हाला आता परत आपल्या स्वगृही चालायचं आहे. आता मीराला धर्मसंकट पडलं. वयोवृद्ध यांना नाही कसं म्हणावं, म्हणून तिने सांगितलं आज होळीचा दिवस आहे, आज हरीच्या रंगामध्ये मला रंगायचं आहे आणि उद्या पाहू. पण त्यांना समजलंच नाही ना हरीच्या रंगात रंगायचं म्हणजे नेमकं काय. त्यांना हरीच्या रंगात रंगायचं हे समजलंच नाही. तिचा जो गहन शब्द होता तो समजलाच नाही. आणि रंगीबेरंगी फुलांच्या रंगीबेरंगी रंग जमा झाले आणि खूप लोक जमा झाले आणि गोळा झाले आणि खूप आनंद उत्सव सुरू झाला. एवढा आनंद उत्सव सुरू झाला की बेधुंद झाले. त्या रंगामध्ये त्या रंगाची धुळवड अगदी दिसेनाशी झाली. कोणी कोणाला समोरचं दिसत नव्हतं. आणि या वातावरणामध्ये मीरा आपल्या प्रभूच्या चरणी नतमस्तक होऊन सुरेल आवाजामध्ये आपली पद गायला लागली आणि भगवंताला म्हणायला लागली की आता माझा कार्यकाळ संपला, आता मला तुमच्या स्वरूपामध्ये विलीन करून घ्या. आणि त्या भक्तांना काही समजायच्या आत मीरा दिसेनाशी झाली. मीरा कुठे गेली, त्या रंगाच्या धुळवडीमध्ये मीरा कुठे गेली पाहता पाहता सगळीकडे शोधलं पण मीरा दिसलीच नाही. शेवटी भगवंताच्या गळ्याकडे लक्ष गेलं तर मीरेचं उत्तरीय वस्त्र भगवंताच्या गळ्याला अडकलेलं दिसलं. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम. अशी ती मीरा भक्ताची कसोटी देत देत भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन झाली. का झाली? आपुला तो एक देव करून घ्या. असा आपुला तो देव करून घेतल्यामुळे या माईक पदार्थाचा तिने काय केला, त्याग केला. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. म्हणून पूर्वरंगामध्ये म्हणतात महाराज, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा, तेने विना जीवा सुख नोये. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा. नोगाई ना आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा.
संत संग दे सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, घालावे आमासी सुखे घालावे आमासी. हेचे दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा, विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा. पंढरीनाथ भगवान की जय. घड्याळवरती मग झालं ना वेळेत बरं. झाली ना वेळेत बरोबर. मला काही मोबाईल विसरते.